DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नाशिक महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 26 मधून अपक्ष उमेदवार संदीप नरहरी तांबे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी प्रभाग क्रमांक 26 मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली होती। विशेषतः महिलांनी औक्षण करून विजयी भव असा आशीर्वाद देत संदीप तांबे यांना शुभेच्छा दिल्या। नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि पाठिंब्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे संदीप तांबे यांनी यावेळी सांगत नागरिकांच्या विश्वासावरच निवडणूक लढणार असल्याचा निर्धार व्यक्त केला। निवडणुकीसाठी अर्ज दिलाय, काय सांगू? निवडणुकीचा अर्जाची आज छाननी होती प्रभाग क्रमांक 26 ची आणि तो वैध ठरलेला आहे। मी प्रभाग क्रमांक 26 मधून याच्यात विभागातनं मी निवडणूक लढवत आहे। नेमकी कुठल्या असे ठोस मुद्दे घेऊन आपण निवडणूक लढवली? गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी आम्ही सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये जे काम करतोय त्यावेळेस आम्हाला सामान्य जनतेच्या वेगवेगळ्या अडचणी लक्षात आलेल्या आहेत आणि नागरिकांचं पहिल्यापासून म्हणणं आहे की इथं कुठंतरी एक चांगला लोकप्रतिनिधी असावा, कारण या ठिकाणी पाण्याची खूप मोठी समस्या आहे, रस्त्यांची समस्या आहे, स्ट्रीट लाईटची असेल, शैक्षणिक दृष्ट्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते डेव्हलप झालेले नाही, उद्यानांच्या डेव्हलपमेंट झालेलं नाही आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठली या ठिकाणी सुविधा नाहीये आणि रस्त्यांवरती ऑलरेडी इतके मोठे खड्डे की रोजचं लोकांना जाणं येणं जिकिरीचं झालेलं आहे, रोज अपघात घडताय। या सगळ्या समस्या म्हणजे जेणेकरून कुठली समस्या नाही असं सांगता नाही येणार। त्यामुळे या ठिकाणी आमच्या सह्याद्री शिवस्वराज्य सामाजिक संस्था नागरिकांचं म्हणणं की आपण उमेदवारी करावी। आपण या परिसरात बघितलं ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा कार्यालय किंवा गार्डन चांगल्या प्रकारे खेळण्यासाठी तरुण मुलांना गार्डन हवे, याबद्दल काय सांगू? मी तेच बोललो आता की या प्रकारे विकासाच्या दृष्टीने जो काही कुठलाही विकास गरजेचा असतो तो या प्रभागात झालेला नाही। शहरातील सर्वात विकासाच्या दृष्टीने मागासलेला परिसर हा प्रभाग क्रमांक 26 राहिलेला आहे। या ठिकाणी आजही गाव खेड्यापेक्षा भयानक स्वरूप आहे या ठिकाणी। त्यामुळे येथील धनदांगड्या जे काही राजकीय प्रस्थापित नेते त्यांनी या परिसराला काही गोष्टींनी गृहीत धरलं आणि नागरिकांची निवडून आल्यानंतर फसवणूक केलेली आहे। आमच्या चॅनलच्या माध्यमातून नागरिकांना मी सर्व प्रभाग क्रमांक 26 मधील नागरिकांना आवाहन करतो की चांगल्या सुज्ञाशा आणि समाजासाठी सामाजिक क्षेत्राबरोबर शैक्षणिक क्षेत्र असेल इतरही क्षेत्रामध्ये सर्वांगीण विकास करेल अशा चांगल्या व्यक्तीला आपण मतदान करा। कुठल्याही भूलथापांना किंवा आमिषाला बळी पडू नका। DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।